यो जर असाच याच्या अंग होता तो आत टाकला तर मित्रांनो मी चाललो सोना आणायला. सोना म्हणजे दसऱ्याचा सोना. तो सोना नाही आपल्याला परवडणार. मीनी घेतलेला 2-3 तोला पण मितेशने घेतलेला पुरा 50 तोला. बाईचा मन एवढा मोठा मला दिला थोरा. आपल्या समायरेची एवढी भारी मेकअप बघून आम्ही सगळी घाबरलो. डायरेक्ट गेलो आम्ही गाडी पूजा करायला. गाड्या एकदम टाकाटाक धुवून बिवून मस्त गाड्यांची पूजा केली. दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायला आलती पोरा. मी पण रेडी झालो आणि दसऱ्याच्या शुभेच्छा द्यायला आई जवळ गेलो. सगळी मंदिरं नव्हती. भाऊ होता, भाऊला हॅप्पी दसरा केला. भाऊजी भाऊ होता, त्याला पण हॅप्पी दसरा केला. आजी होता, त्याला पण हॅप्पी दसरा केला. मनू बोलतो आपण मराठी माणूस, मराठीत बोलायचं. मनूने आईसाठी हार आणलेला तोच घालायला वरती चरलेलो. मग दसरा आहे काहीतरी नवीन झालाच पाहिजे. कालच भावाचा आहे नवीन गाडी घेतलेली, तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघला. साई भेटला, त्याला हॅप्पी दसरा बोललो. संजयला हॅप्पी दसरा बोललो. त्यांच्या अख्ख्या फॅमिलीला हॅप्पी दसरा बोललो. ईशान भेटला, त्याला हॅप्पी दसरा बोललो. पण खरा हॅप्पी दसरा बोलायचा फायदा इथं झाला. इथं भेटली मिठाई, अख्खी उचलणार होतो तेवढ्यात आली ही पूर्वी. हॅप्पी दसरा, हॅप्पी दसरा, हॅप्पी दसरा. हॅप्पी दसरा करून करून वैताग आला. मग घेतली आरती करायला. आरती होतच नाही तर आला सोन्या. सोन्याला केला हॅप्पी दसरा. मग भेटला दिप्या, दिप्याला पण बोलला हॅप्पी दसरा. पंचला भेटलो तर असं वाटत होता अफजल खानला शिवाजी महाराज भेटायला आलता. आपल्या डीजे वाल्या भाऊला आणि त्याच्या पार्टनरला हॅप्पी दसरा केला. छोटा डॉनचं नाव ऐकलंच असं नाही, त्याचं बॉडीगार्ड. आत्ताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करा नाही तर मारीन गोली. सोन्यासारख्या दिवशी आपल्या आज लाडक्या भावाचा म्हणजे सोन्याचा वाढदिवस होता. एकच शुभेच्छा देईन का भावाचं सगळं स्वप्न पूर्ण होऊन दे बस. आज आपण डीजे बंद ठेवलेला, आज मनोजचा ऑर्केस्ट्रा ठेवलेला, सगळ्यांचा सत्कार केला. आणि या तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत ते सगळे लकी ड्रॉ मध्ये विनर झालेले आहेत. काकी, काकू, वहिनी, मामी, सगळी ताई बी सगळ्यांचा सत्कार झालं. चला मग आजचा ब्लॉग इथे एंड करूया. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.